नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. सर्व व्ह्युअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. अनेक दिवसांनी आरोहीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं होतं. तिच्या त्या छोट्याशा हसण्याने आर्यवीरच्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं होतं. तो आपल्या केबिनमध्ये परतला, पण कामात त्याचं मन लागत नव्हतं. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त आरोहीचा चेहरा होता आणि मनात एकच विचार, माझी आरोही पुन्हा हसायला लागली. काही वेळाने आरोही आपल्या केबिनमध्ये बसलेली होती. समोर आजींचा फोटो ठेवलेला असतो. ती त्या फोटोसमोर शांतपणे बसून राहते. आजींचे स्वप्नातले शब्द तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत असतात. आजींच्या स्वप्नातले शब्द तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत असतात. आता पुन्हा हसायला शिक बाळा. आरोही हळूच फोटोवरून हात फिरवते. मी प्रयत्न करेन आजी. ती काही क्षण शांत राहते. मग तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटतं. पण तुम्ही मला एक गोष्ट सांगितलीत, ती मी स्वतःच्या मनाने समजून घेईन, ती म्हणाली. तेवढ्यात तिच्या केबिनच्या दारावर टकटक होते. आरोही पटकन डोळे पुसते. कम इन, ती म्हणते. आर्यवीर आतमध्ये येतो. त्याच्या हातात काही फाईल्स असतात. तो तिच्यासमोर येऊन त्या फाईल्स ठेवतो. हे साईन करायचे आहेत, तो म्हणतो. आरोही फाईल्सकडे पाहते. आत्ता, ती म्हणते. हो, आत्ताच. आरोही म्हणते, तुम्हाला माहीत आहे ना, काही लोकांना ऑफिसमध्ये येऊन काम करणाऱ्या लोकांनाही थोडा ब्रेक घ्यायला द्यावा लागतो. आर्यवीर भुवया उंचावत म्हणतो. काही लोकांना कामाच्या वेळेत आजींच्या फोटोसमोर बसून स्वतःशी बोलण्याऐवजी या फाईल्स पाहायला हव्यात. आरोही त्याच्याकडे रोखून पाहते. ती म्हणते, म्हणजे तुम्ही माझं बोलणं ऐकलंत? आर्यवीर शांतपणे म्हणतो. नाही. आरोही संशयाने पाहते. आर्यवीर पुढे म्हणतो, पण तुम्ही खिडकीजवळ बसून स्वतःशी बोलत होता. ते कानावर पडलं. आरोही चिडून म्हणते, तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवत होता का? आर्यवीर लगेच म्हणतो, नाही. मग? आरोही विचारते. तुमची केबिन काचेची आहे. आरोही काही क्षण त्याच्याकडे पाहते. मग स्वतःचं हसू आवरत म्हणते, तुम्ही ना? आर्यवीर हलकंसं हसतो. अनेक दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर आलेलं ते हसू पाहून तो काही क्षण तसाच तिच्याकडे पाहत राहतो. आरोहीचं हसू हळूहळू शांत होतं. ती पुन्हा आजींच्या फोटोसह फाईलकडे पाहते. आर्यवीरला तिच्या चेहऱ्यावरचा बदल जाणवतो. तो शांत आवाजात म्हणतो, तुला आजींची आठवण येते? आरोही काही क्षण शांत राहते. मग हळू आवाजात म्हणते, हो, पण आज पहिल्यांदा त्यांच्या आठवणीने मला फक्त रडू आलं नाही. आर्यवीर तिच्याकडे पाहत राहतो. आरोही म्हणते, आजींनी मला एक गोष्ट सांगितली होती. आर्यवीर काही विचारत नाही. तो फक्त शांतपणे आरोहीचं बोलणं ऐकत राहतो. आरोही पुढे म्हणते, त्या म्हणाल्या होत्या, माझ्या आयुष्यात एक असा माणूस आहे जो माझ्यावर अगदी मनापासून प्रेम करतो. क्षणभर आर्यवीरचा श्वास थांबतो. तो नजर चुकवतो. आरोही त्याच्याकडे पाहत राहते. आर्यवीर हळू आवाजात म्हणतो, आरोही. पण आरोही त्याला थांबवते. नाही आर्य, आज मला बोलू द्या, ती म्हणाली. आर्यवीर शांत होतो. आरोही पुढे बोलू लागते. माझ्या आजींनी मला कधीच कोणताही निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं नाही. म्हणूनच त्यांचे शेवटचे शब्दही मी आदेश म्हणून स्वीकारणार नाही. आर्यवीर तिच्याकडे पाहतो. आरोहीच्या डोळ्यात आता दुःख नव्हतं, पण एक शांत निर्धार होता. ती म्हणते, पण त्यांनी मला माझ्या मनाकडे पाहायला शिकवलं. आर्यवीर काहीच बोलत नाही. आरोही हळूहळू उठते. ती आर्यवीरसमोर येऊन उभी राहते. ती म्हणते, आर्य, तुम्ही माझ्यासाठी जे केलंत. आजी गेल्यानंतर माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ होता, पण त्या काळात तुम्ही मला कधीच एकटं पडू दिलं नाही. आर्यवीर शांतपणे म्हणतो, मी फक्त माझं कर्तव्य केलं. आरोही लगेच म्हणते, नाही. आर्यवीर तिच्याकडे पाहतो. ते फक्त कर्तव्य नव्हतं आणि मला ते समजायला वेळ लागला, आरोही म्हणाली. आर्यवीरच्या चेहऱ्यावर गंभीर भाव येतात. तो म्हणतो, आरोही, तुला आत्ता कोणताही निर्णय घेण्याची गरज नाही. आजींच्या आठवणीमुळे किंवा माझ्यामुळे तू स्वतःवर कोणताही दबाव आणू नकोस.
आरोही त्याच्याकडे पाहत राहते. आर्यवीर पुढे म्हणतो, तू तयार नसशील तर मी तुझी वाट पाहीन, कितीही वेळ. आरोहीच्या डोळ्यात अश्रू येतात. ती हळू आवाजात म्हणते, मला माहीत आहे. म्हणूनच. ती काही क्षण थांबते. आर्यवीर तिच्याकडे पाहत राहतो. आरोही एक खोल श्वास घेते आणि म्हणते, म्हणूनच मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे. आर्यवीर स्तब्ध होतो. काही क्षण तो फक्त तिच्याकडे पाहत राहतो. आरोही हलकंसं हसते. काय झालं? ती विचारते. आर्यवीर अजूनही काहीही बोलत नाही. आरोही भुवया उंचावत म्हणते, मिस्टर आर्यवीर राजाध्यक्ष, मी तुम्हाला लग्नासाठी विचारलं आहे. तुम्ही हो म्हणणार आहात की नाही? मला अजून एक प्रेझेंटेशन द्यावं लागेल. आर्यवीरच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. तो म्हणतो, मला वाटतं. आरोही त्याच्याकडे पाहते. तुम्हाला वाटतं? हो, नाही. म्हणजे तुम्ही विचार करताय. आरोही. तो म्हणतो, नाही, आता तुम्ही विचार करणार नाही. ती त्याच्यासमोर हाताची घडी घालून उभी राहते. माझा प्रश्न साधा आहे, हो किंवा नाही. आर्यवीर तिच्याजवळ येतो. तो हळू आवाजात म्हणतो, माझं उत्तर तुला चांगलंच माहीत आहे. आरोही त्याच्याकडे पाहते. ती म्हणते, पण तरीही मला ते ऐकायचं आहे. आर्यवीर तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो, हो. आरोहीच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. आर्यवीर पुढे म्हणतो, पण एका अटीवर. आरोही लगेच म्हणते, अट? आर्यवीर म्हणतो, तू मला आयुष्यभर अशीच ऑर्डर देत राहणार असशील तरच. आरोही काही क्षण त्याच्याकडे पाहते. मग हसत त्याच्या हातावर हलकासा ठोसा मारते. तुम्ही कधीच सुधारणार नाही ना? आर्यवीर म्हणतो, तुझ्यामुळे सुधारण्याची गरजच वाटत नाही. आरोहीचं हसू आणखी खुलतं. तेवढ्यात केबिनच्या बाहेरून आवाज येतो, मी आत येऊ का? आरोही आणि आर्यवीर दोघेही दचकतात. दाराजवळ अद्वैत उभा असतो. त्याच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू असतं. आर्यवीर त्याच्याकडे पाहतो. कधीपासून तू उभा आहेस? तो विचारतो. अद्वैत शांतपणे म्हणतो, तुमच्या प्रेमकथेचा क्लायमॅक्स सुरू झाला तेव्हापासून. आरोही लगेच लाजते. अद्वैत हसत म्हणतो, काय करू? दार उघडं होतं. आर्यवीर त्याच्याकडे पाहत म्हणतो, तू आधी बाहेर जा. अद्वैत म्हणतो, नक्कीच. तो वळतो. मग अचानक मागे पाहत म्हणाला, पण लग्नाची तारीख मला आधी कळली पाहिजे. आरोही हसत म्हणते, तुला आमंत्रण मिळेल. अद्वैत लगेच म्हणतो, मला आमंत्रण नको. मी वर आणि वधू यांचा मित्र आहे. माझी एंट्री स्वतःचीच असेल आणि ती देखील अगदी दणक्यात. आर्यवीर त्याच्याकडे पाहत म्हणतो, तू असं काहीही करणार नाहीस. अद्वैत हसतो, ते आपण नंतर ठरवू. एवढं बोलून तो बाहेर निघून जातो. आरोही आणि आर्यवीर एकमेकांकडे पाहतात. काही क्षण शांतता असते. आरोही हळू आवाजात म्हणते, आर्य? आर्यवीर म्हणतो, आता खरंच सगळं बदलणार आहे ना? आर्यवीर तिचा हात हातात घेत म्हणतो, नाही. आरोही त्याच्याकडे पाहते. आर्यवीर पुढे बोलू लागतो, आपण बदलणार नाही. फक्त आपल्या तू आणि मी मध्ये आपण सामील होईल. आरोहीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू येतात. पण यावेळी ते दुःखाचे नसतात. ती हलकसं हसत त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते आणि आर्यवीर तिचा हात घट्ट पकडून ठेवतो. आरोही आणि आर्यवीर अजूनही केबिनमध्ये उभेच होते. दोघांच्याही चेहऱ्यावर हलकसं हसू होतं. पण दोघांनाही अजून विश्वास बसत नसतो की त्यांनी खरंच आपल्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय घेतला होता. आरोही हळूच म्हणाली, आर्य, तुम्हाला खरंच वाटतंय की आपण लग्न करायला तयार आहोत? आर्यवीर तिच्याकडे पाहतो. तो म्हणतो, तू 5 मिनिटांपूर्वी मला लग्नासाठी विचारलं होतंस. आरोही लगेच म्हणते, हो, पण तेव्हा मी भावनेत होते ना. आर्यवीर भुवया उंचावतो. म्हणजे आता तू तुझ्या निर्णयाचा पुनर्विचार करतेस का? आरोही त्याच्याकडे पाहत हसते. तसं नाही. मग कसं? आर्यवीर विचारतो. मला फक्त हे सगळं थोडं अविश्वसनीय वाटतं, आरोही म्हणाली. आर्यवीर शांतपणे म्हणतो, मलाही. आरोही त्याच्याकडे पाहते. आर्यवीर पुढे म्हणतो, पण काही गोष्टी अविश्वसनीय असतात म्हणून चुकीच्या नसतात. आरोही हलकसं हसते. तेवढ्यात केबिनच्या दारावर पुन्हा टकटक होते. दोघेही एकमेकांकडे पाहतात. आरोही म्हणते, आता कोण?
दार उघडताच विवान आत येतो. त्याच्या हातात काही फाईल्स असतात. तो दोघांकडे पाहतो, मग त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहतो. विवान काही क्षण शांत राहतो, मग म्हणतो, मी चुकीच्या वेळी आलोय का? आरोही लगेच म्हणते, नाही. आर्यवीर म्हणतो, तू फाईल्स घेऊन आला आहेस ना? विवान म्हणतो, हो. मग तो पुन्हा दोघांकडे पाहतो आणि म्हणतो, पण मला एक महत्त्वाचा प्रश्न पडला आहे, विचारू का? आर्यवीर त्याच्याकडे पाहतो. काय? विवान गंभीर चेहरा करत म्हणतो, तुम्ही दोघे इतके खुश का दिसताय? आरोही आणि आर्यवीर एकमेकांकडे पाहतात. आरोही काही बोलणार इतक्यात अद्वैत बाहेरून म्हणतो, कारण तुझ्या मित्राने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि शेवटी लग्नासाठी होकारही दिला आहे. विवानचे डोळे मोठे होतात. काय? तो म्हणतो. आर्यवीर अद्वैतकडे रोखून पाहतो. आर्यवीर अद्वैतकडे रोखून पाहतो. तू बाहेर गेला नव्हतास? तो विचारतो. अद्वैत आत येत म्हणतो, गेलो होतो. मग परत आलो. विवान आरोहीकडे पाहतो. हे खरं आहे? तो विचारतो. आरोही हसत मान हलवते. विवान क्षणात आर्यवीरजवळ जातो आणि दोघांना घट्ट मिठी मारतो. शेवटी आर्यवीर त्याला दूर करत म्हणतो, इतका आनंद कशाचा? विवान म्हणतो, तुझ्या लग्नाचा की माझ्या मित्राचा लग्नानंतरचा चेहरा पाहण्याचा? अद्वैत लगेच म्हणतो, त्यासाठी आपण वेगळी टीम तयार करू. आरोही त्या दोघांकडे पाहत म्हणते, तुम्ही दोघे माझ्या लग्नाची तयारी करणार आहात की आर्यवीरची मजा घेणार? विवान आणि अद्वैत एकमेकांकडे पाहतात. दोघे एकाच वेळी म्हणतात, दोन्ही. आरोही डोक्यावर हात ठेवते. आर्यवीर तिच्याकडे पाहून हसतो. काही वेळाने सगळे आर्यवीरच्या केबिनमध्ये एकत्र बसलेले असतात. आर्यवीर लग्नाच्या तयारीबद्दल बोलत असतो. अद्वैत म्हणतो, सगळ्यात आधी तारीख ठरवा. विवान म्हणतो, तारीख ठरवण्याआधी ठिकाण ठरवा. आरोही म्हणते, आणि सगळ्यात आधी मला विचारलं जाईल का माझं काय म्हणणं आहे? दोघेही थांबतात. आर्यवीर हसत म्हणतो, हा प्रश्न अगदी योग्य आहे. आरोही त्याच्याकडे पाहत म्हणते, तुमच्या मित्रांनी माझ्या लग्नाचा सगळा प्लॅन तयार केला आहे. अद्वैत म्हणतो, तुझं लग्न आहे, पण वर आमचा खास मित्र आहे. आरोही लगेच म्हणते, आणि वराची निवड माझी आहे. आर्यवीर तिच्याकडे पाहतो. अद्वैत आणि विवान एकमेकांकडे पाहतात. विवान हळू आवाजात म्हणतो, आर्य, आता तुला आयुष्यभर असंच ऐकावं लागणार आहे. आर्यवीर शांतपणे म्हणतो, हो, पण मला त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. आरोही त्याच्याकडे पाहून हसते. सगळे निघून गेल्यानंतर आरोही आणि आर्यवीर पुन्हा काही क्षण एकटे असतात. आरोही म्हणते, आर्य? आर्यवीर उत्तरतो, आरोही म्हणते, मला एक गोष्ट करायची आहे. आर्यवीर विचारतो, काय? माझ्या लग्नात आजींची आठवण माझ्यासोबत हवी. ती म्हणते. आर्यवीरच्या चेहऱ्यावरचं हसू शांत होतं. तो म्हणतो, आजी तुझ्यासोबत असतील. आरोही विचारते, कशी? आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणतो, ज्या पद्धतीने तुला हवं आहे त्या पद्धतीने. आरोहीच्या डोळ्यात भावुकपणा येतो. ती हळू आवाजात म्हणते, मला आजींची एक साडी मिळाली आहे आणि ती मला लग्नात नेसायची आहे. आर्यवीर मान हलवतो. हो, मग प्रॉब्लेम काय आहे? आरोही सहज त्याच्याकडे पाहते. ती म्हणते, तुम्ही इतक्या सहजपणे हो म्हणता? आर्यवीर म्हणतो, तुझ्या आयुष्यात ज्यांना तू मनापासून जपतेस त्यांना माझ्या आयुष्यातही जागा आहे. आरोही काही क्षण त्याच्याकडे पाहत राहते. तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू तरळतात, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर हसू असतं. दुसरीकडे एका वेगळ्या शहरात सारा आपल्या घरात बसलेली असते. समोर तिच्या घरचे काही फोटो ठेवलेले असतात. समोर तिच्या घरातल्यांनी काही फोटो ठेवलेले असतात. तिच्या आईचा आवाज ऐकू येतो, सारा, यावेळी मुलगा खूप चांगला आहे. सारा डोळे मिटून चिडून म्हणते, आई प्लीज, मला लग्न करायचं नाही. तिची आई म्हणते, तू प्रत्येक वेळी हेच म्हणतेस. सारा वैतागून उठते, कारण प्रत्येक वेळी माझ्यासाठी मुलगा शोधला जातो. माझं आयुष्य आहे की तुम्ही चालवलेला मॅट्रिमोनियल प्रोजेक्ट. घरात शांतता पसरते.
सारा स्वतःला सावरते. काही क्षणांनी ती आपल्या बॅगमधून ऑफिसचा ID कार्ड काढते. त्याच्याकडे पाहत ती म्हणते, बस आता पुन्हा ऑफिसमध्ये परत जायचं आहे. तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्टच दिसत होता. पण तिला तिच्या आयुष्यात येणाऱ्या एका व्यक्तीची कल्पनाही नव्हती. 1.5 महिन्यानंतर सारा पुन्हा ऑफिसमध्ये परतली होती. पण ऑफिसमध्ये परतण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर अजिबात नव्हता. गेल्या 1.5 महिन्यापासून तिच्या घरच्यांनी तिच्या लग्नाचा विषय इतका वेळा काढला होता की आता लग्न हा शब्द ऐकला तरी साराचा पारा चढत होता. सारा स्वतःशी चिडून म्हणत होती, माझं आयुष्य आहे की घरच्यांचा प्रोजेक्ट. सकाळी उठलं की लग्न, दुपारी फोन केला की लग्न आणि रात्री झोपताना देखील लग्न. ती रागातच ऑफिसच्या लॉबीतून लिफ्टकडे येते. लिफ्टचे दरवाजे उघडतात. सारा आतमध्ये प्रवेश करते. ती अजूनही स्वतःशीच चिडलेली असते. तेवढ्यात लिफ्टचे दरवाजे बंद होण्याआधीच एक हात मध्ये येतो. दरवाजे पुन्हा उघडतात. एक अनोळखी तरुण लिफ्टमध्ये प्रवेश करतो. सारा त्याच्याकडे एक नजर टाकते. तो निवांतपणे लिफ्टच्या एका बाजूला उभा राहतो. काही क्षणांनी तो हलक्या आवाजात शिट्टी वाजवू लागतो. सारा आधीच रागात असते, त्यात ही शिट्टी. अखेर तिच्या संयमाचा शेवटचा धागाही तुटतो. ती अचानक लिफ्टच्या भिंतीवर जोरात हात आपटते. तो तरुण तिच्याकडे वळतो. सारा क्षणातच त्याच्या जवळ जाते. त्याला मागे भिंतीला टेकवत त्याची कॉलर पकडते. तो तरुण आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहतो. सारा भुवया उंचावत म्हणते, काय करताय हे? तो काहीही बोलत नाही. सारा पुढे म्हणते, हे ऑफिस आहे, एखादा पार्क नाही जिथे तुम्ही शिट्टी वाजवत चाललाय. आणि तुम्ही आहात कोण? तुम्हाला ठाऊक आहे हे ऑफिस कोणाचं आहे? इथले CEO कोण आहेत? जर त्यांना तुमच्या या हरकतीबद्दल समजलं तर एका सेकंदात इथून आऊट व्हाल. तो तरुण तिच्याकडे पाहतच राहतो. सारा त्याची कॉलर अजूनही पकडून असते. आणि काय हो? सारा अजूनही त्याची कॉलर पकडून असते. ती पुढे म्हणते, आणि काय हो, तुम्हाला बेसिक मॅनर्स नाहीत का? लिफ्टमध्ये तुम्ही एकटे नाही, मी देखील होते, आणि तरीही तुम्ही तेच करताय. त्या मुलीची बेधडक वृत्ती पाहून तो तरुण काही क्षण तिच्याकडे पाहत राहतो. अनोळखी असूनही त्या मुलीने पहिल्याच भेटीत त्याची कॉलर पकडली होती. तो तिचा हात अलगद पकडतो. हसत तिच्या डोळ्यात पाहतो. तो म्हणतो, डू यू नो हू आय ॲम? सारा त्याचा हात हिसकावते. आय डोंट नो हू यू आर अँड आय एम नॉट इंटरेस्टेड इन यू अँड युअर नेम, सो प्लीज स्टे अवे फ्रॉम मी. तो तरुण तिच्याकडे एकटक पाहत राहतो. त्याच्या ओठांवर मात्र हलकंसं मिश्किल स्मित असतं. लिफ्ट थांबते. सारा त्याची कॉलर सोडते. ती म्हणते, पुढच्या वेळी लिफ्टमध्ये शिट्टी वाजवण्याआधी विचार करा. ती त्याच्याकडे न पाहताच बाहेर पडते. तो तरुण काही क्षण तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहतो. मग हलकंसं हसत म्हणतो, इंटरेस्टिंग. सारा थेट आरोहीच्या केबिनमध्ये जाते. आरोही तिला पाहताच आनंदाने उठते. सारा. दोघी एकमेकींना मिठी मारतात. आरोही म्हणते, 1.5 महिन्यानंतर दर्शन दिलंस? सारा वैतागून म्हणते, दर्शन नाही, सुटका करून घेतली आहे. आरोही हसते, कशापासून? सारा खुर्चीत बसत म्हणते, लग्नाच्या दबावापासून. आरोही काही बोलणार तेवढ्यात सारा हात वर करते. नाही, त्या विषयावर एक शब्दही नाही. आरोही हसत मान हलवते. तेवढ्यात आरोहीचा फोन वाजतो. ती फोन उचलते. हो आर्य. सारा अचानक तिच्याकडे पाहते. आरोही काही क्षण फोनवर ऐकते. हो, आम्ही येतो. ती फोन ठेवते. सारा तिच्याकडे पाहत राहते. आर्य? आरोही तिच्याकडे पाहते. हो. सारा हसत म्हणते, काही नाही. मग ती थोडी जवळ येते. पण तू आर्यवीर सरांना आर्य का म्हणालीस? आरोहीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटतं. सारा तिच्याकडे बारकाईने पाहते. आणि हे हसू? ती विचारते. आरोही काही क्षण शांत राहते. सारा तिचा हात पकडते. आरोही, नक्की काय चाललंय? ती विचारते. आरोही हळूच हसते. मी आणि आर्यवीर. सारा पुढे झुकते. हो? आरोही हळू आवाजात म्हणते, आम्ही लग्न करणार आहोत. सारा काही क्षण स्तब्ध होते. व्हॉट? ती म्हणते. आरोही हसत मान हलवते. हो.
सारा क्षणभर तिच्याकडे पाहत राहते. मग ती अचानक आरोहीला घट्ट मिठी मारते. आरोही, मी तुझ्यासाठी खरंच खूप खुश आहे. आरोहीही तिच्या मिठीत सामावते. सारा तिच्यापासून दूर होत म्हणते, पण हे कधी झालं? आरोही हसत म्हणते, सगळं सांगते. आरोही तिला आर्यवीरचं प्रपोजल, त्यानंतर आजींचा अपघात, त्यानंतर तिची अवस्था, मग आजींच्या स्वप्नाबद्दल, स्वतःच्या निर्णयाबद्दल आणि आर्यवीरसोबत लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल सगळी हकीकत सांगते. सारा शांतपणे तिचं सगळं बोलणं ऐकत राहते. आरोही बोलून झाल्यावर सारा तिचा हात दाबत म्हणते, तुझ्या आजींनी तुझ्यासाठी योग्य व्यक्ती ओळखली होती. आरोहीच्या डोळ्यात पाणी येतं. सारा पुढे म्हणाली, आणि मला खात्री आहे आर्यवीर सर तुला खूप आनंदी ठेवतील. आरोही हलकंसं हसते. ती म्हणते, मलाही तसंच वाटतं. सारा लगेच म्हणते, आता लग्नाची तयारी सुरू झाली की मला सगळ्यात आधी सांग. आरोही हसत म्हणते, नक्की. तेवढ्यात आरोहीला आठवतं, आपल्याला मीटिंगला जायचं आहे. सारा विचारते, कोणासोबत मीटिंग आहे? आरोही म्हणते, आर्यवीर सर आणि त्यांच्या एका पार्टनरसोबत. सारा मान हलवते आणि दोघीही मीटिंग रूमच्या दिशेने निघतात. काही मिनिटांनी मीटिंग रूममध्ये आर्यवीर, विवान आणि तोच अनोळखी तरुण उपस्थित असतो. सारा आतमध्ये प्रवेश करते आणि तिची नजर त्या तरुणावर पडते. ती जागेवरच थांबते. तो तरुणही तिच्याकडे पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर तेच मिश्किल हास्य पुन्हा उमटतं. सारा मनातच म्हणते, हा इथे काय करतोय? आर्यवीर तिच्याकडे पाहून म्हणतो, सारा ये. सारा आणि आरोही समोर बसतात. आर्यवीर फाईल उघडतो. आजच्या प्रोजेक्टच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. मग तो साराकडे पाहतो आणि बोलू लागतो, सारा, तुमच्या टीमला या प्रोजेक्टच्या स्ट्रॅटेजिक पार्टवर काम करायचं आहे. सारा मान हलवते. आर्यवीर आपल्या शेजारी बसलेल्या त्या तरुणाकडे पाहतो आणि तो तरुण खुर्चीतून उठतो. आर्यवीर म्हणतो, हा अद्वैत सरीन. साराच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलतात. अद्वैत सरीन? अद्वैत तिच्याकडे पाहत हसतो. येस. सारा त्याच्याकडे पाहत राहते. आर्यवीर पुढे म्हणतो, अद्वैत माझा बिझनेस पार्टनर आहे. साराच्या चेहऱ्यावरचा धक्का अजूनच वाढतो. पण आर्यवीर अजून एक वाक्य बोलतो, आणि माझा सर्वात जवळचा मित्र. अद्वैत आर्यवीरकडे पाहतो. आर्यवीरही त्याच्याकडे पाहतो. दोघांच्या नजरेत अनेक वर्षांचा विश्वास असतो. आर्यवीर पुढे म्हणतो, खरं सांगायचं तर मित्रापेक्षा अधिक. अद्वैत हलकंसं हसतो आणि म्हणतो, भाऊ. आर्यवीर मान हलवतो. भाऊ. सारा दोघांकडे पाहतच राहते. तिच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्टच दिसत होता. तिच्या मनात एकच विचार असतो, मी आत्ताच कोणाची कॉलर पकडली होती? अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. त्याला तिच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट दिसत असतात. विवान तिच्याकडे पाहतो. त्याला काहीतरी विचित्र जाणवतं. मीटिंग सुरू होते. आर्यवीर प्रोजेक्ट समजावून सांगत असतो. अद्वैत मध्येच काही मुद्दे जोडत असतो. दोघांमध्ये एक वेगळाच समन्वय असतो. एक जण वाक्य सुरू करतो तर दुसरा ते पूर्ण करत होता. विवान हसत म्हणतो, तुम्ही दोघं एकत्र असताना मीटिंग घेण्याची गरजच नसते. आर्यवीर हसतो. अद्वैत म्हणतो, कारण आम्हाला एकमेकांना समजावून सांगावं लागत नाही. सारा शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहते. आता तिला समजलं होतं. लिफ्टमध्ये तिने ज्याला धारेवर धरलं होतं तो साधा अनोळखी व्यक्ती नव्हता. तो आर्यवीरचा जवळचा मित्र आणि त्याचा बिझनेस पार्टनर होता. मीटिंग संपते. सगळे उठतात. सारा फाईल्स गोळा करत असते. अद्वैत तिच्या जवळ येतो. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहतो. मग म्हणतो, तर? सारा त्याच्याकडे पाहत म्हणते, काय? अद्वैत हसत म्हणतो, तुम्ही माझी कॉलर पकडली होती. सारा निर्विकार चेहऱ्याने म्हणते, हो मग? सारा निर्विकार चेहऱ्याने म्हणते, हो मग? अद्वैतच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटतं. तुम्हाला अजिबात पश्चाताप नाही का? तो म्हणतो. सारा फाईल बंद करत म्हणते, नाही. अद्वैत तिच्याकडे पाहत राहतो. तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कोणाची कॉलर पकडली होती? सारा त्याच्याकडे रोखून पाहते. आता माहीत आहे. आणि
आणि त्याने काही फारसा फरक पडत नाही. अद्वैतच्या चेहऱ्यावरचं हसू थोडं वाढतं. इंटरेस्टिंग, तो म्हणतो. सारा लगेच म्हणते, हा शब्द तुम्ही आधीही वापरलात. अद्वैत काही क्षण शांत राहतो. तो म्हणतो, तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवत होतात का? सारा भुवया उंचावते. तुम्हीच माझ्या मागे येत होतात, ती म्हणते. अद्वैत हसतो. तुम्ही माझी कॉलर पकडली नसती तर? सारा मध्येच म्हणते. तुम्ही लिफ्टमध्ये शिट्टी वाजवली नसती तर? दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहतात. अद्वैत हसतो. म्हणजे दोष माझा. सारा शांतपणे म्हणते. नक्कीच. अद्वैत हलकंसं हसत म्हणतो. तुम्ही प्रत्येक गोष्टीत एवढ्या कॉन्फिडंट असता का? सारा त्याच्याकडे एक पाऊल पुढे येते. नाही. अद्वैत तिच्याकडे पाहतो. सारा पुढे म्हणते. पण जेव्हा मी बरोबर असते तेव्हा नक्कीच. अद्वैत तिच्याकडे पाहत राहतो. त्याला तिचं हे उत्तर आवडतं. सारा तिथून निघून जाते. अद्वैत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहतो. विवान त्याच्या जवळ येतो. काय बघतोयस? तो विचारतो. अद्वैत नजर न हटवता म्हणतो. काही नाही. विवान त्याच्याकडे पाहत हसत म्हणतो. पण तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच दिसतंय. अद्वैत लगेच म्हणतो. तुला काही काम नाही का? विवान हसतो. काही वेळाने आरोही आणि सारा कॉरिडॉरमध्ये एकत्र चालत असतात. सारा अचानक थांबते. आरोही, ती म्हणते. आरोही तिच्याकडे पाहते. सारा अद्वैत ज्या दिशेने गेला होता तिकडे पाहत म्हणते. हा नक्की कोण आहे? आरोही लगेच हसते. तू आता का चिडलीस? सारा तिच्याकडे वळते. मी चिडले? हो, मी चिडले. सारा काही क्षण मग शांत राहते आणि म्हणते. हा. ती हाताने अद्वैत ज्या दिशेने गेला तिकडे हात दाखवत म्हणते. हाच तो. आरोही गोंधळून म्हणते. कोण? सारा अगदी सहजपणे म्हणते. ज्याची मी लिफ्टमध्ये कॉलर पकडली होती. क्षणभर आरोही स्तब्ध होते. तिचे डोळे मोठे होतात. काय? त्याच क्षणी मागून विवानचा आवाज येतो. काय? सारा आणि आरोही दोघीही मागे वळतात. विवानसोबत आर्यवीरही तिथेच उभा असतो. आर्यवीरच्या चेहऱ्यावरही आश्चर्य असतं. तुम्ही कोणाची कॉलर पकडली? सारा शांतपणे म्हणते. अद्वैतची. क्षणभर पूर्ण शांतता पसरते. आरोहीच्या चेहऱ्यावर अविश्वास, विवानच्या चेहऱ्यावर धक्का आणि आर्यवीर तो काही क्षण साराकडेच पाहत राहतो. मग हळूहळू विचारतो. अद्वैतची? सारा मान हलवते. हो. विवान डोक्यावर हात ठेवतो. तुम्हाला माहीत आहे तुम्ही काय केलं? सारा शांतपणे म्हणते. हो. मी एका अनोळखी माणसाला शिट्टी वाजवल्याबद्दल समज दिली. आरोही अजूनही धक्क्यातच असते. पण तो अद्वैत होता. सारा लगेच म्हणते. मला तेव्हा माहीत नव्हतं. विवान म्हणतो. आणि आता? सारा अद्वैत ज्या दिशेने गेला होता तिकडे पाहते. तिच्या चेहऱ्यावर अजूनही भीती नसते. आता माहीत आहे, ती म्हणते. आर्यवीर तिच्याकडे पाहतो. तो म्हणतो. आणि तुला अजूनही काही फरक पडत नाही? सारा शांतपणे म्हणते. सर, त्याने शिट्टी वाजवली होती. आरोही आणि विवान एकमेकांकडे पाहतात. आर्यवीरच्या चेहऱ्यावरही नकळत हसू उमटतं. तुला माहीत आहे ना, अद्वैतला अशी समज देणं. सारा मध्येच म्हणते. त्याने चूक केली होती. विवान हसू आवरत म्हणतो. मला वाटतं आज पहिल्यांदाच कोणीतरी अद्वैतला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं. आरोही हळूच हसते. आर्यवीर काही क्षण साराकडे पाहतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरही हलकंसं हसू उमटतं. दूर अद्वैत कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला उभा असतो. त्याने साराचं शेवटचं वाक्य ऐकलेलं असतं. तो तिच्याकडे पाहत हसतो. सारा त्याच्याकडे पाहते. दोघांच्या नजरा भिडतात. अद्वैत हळूच भुवया उंचावतो. सारा देखील लगेच भुवया उंचावत त्याला उत्तर देते. अद्वैतच्या चेहऱ्यावरचं हास्य आणखीनच वाढतं आणि सारा त्याच्याकडे पाहून मनातच म्हणते. हा माणूस नक्कीच डोक्याला ताप देणार आहे. अद्वैत मनातच म्हणतो. अद्वैतच्या मनात मात्र एकच विचार असतो. ही मुलगी नक्कीच इंटरेस्टिंग आहे. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.